वृंदा, तुला ही बाहुली आठवते? अगं ही तुझीच बाहुली आहे ना? मायनसने जपून ठेवली होती ती. नाही अगं, तुला नीट आठवत नाहीये. बाबांनी आपल्यासाठी सारख्याच बाहुल्या घेतल्या होत्या. माझ्या बाहुलीचा पाय निखळला होता आणि तुझ्या बाहुलीचा हात. नाही ताई, मला मायनसने सांगितलं की तुझीच बाहुली आहे. तुला माहित आहे ना, बाबा आपल्या दोघांसाठी सारख्याच वस्तू आणायचे. तशीच ही बाहुली आणली होती. मी तुला खरंच सांगते. अय्या, म्हणजे याचा अर्थ प्रसादचं लहानपणापासून तुझ्यावर प्रेम आहे. ताई नाही, हे शक्य नाही. ही माझी बाहुली नाहीये. तुला ना आठवत नाहीये की तुझीच बाहुली आहे अगं. त्यावेळेला परिस्थितीच अशी होती की प्रसाद तुझ्याशी काही बोलू नाही शकला. म्हणजे तुला विश्वास नव्हता ना. तुला वाटत होतं की तो माझ्यावर असलेल्या दयेपोटी लग्न करतोय, म्हणून तुला विश्वास बसावा ना, त्यासाठी तो बोलला असणार. खरं सांगते वृंदा, तो हेच सांगायला आला असेल की त्याचं तुझ्यावर लहानपणापासून प्रेम आहे. खरंच वृंदा, ही बाहुली ना तुझीच आहे. नाही ताई, मायनस माझ्याशी खोटं का बोलेल? वाईट वाटू नये म्हणून बोलला असेल ना तो असं. अगं ताई, पण मग त्या बाकीच्या वस्तू? अगं तुला माहित आहे ना, बाबा लहानपणापासून आपल्याला सारख्याच गोष्टी आणायचे. सारखे कपडे, सारखी खेळणी. आणि हो, तू हे सगळं प्रसादला सांगू नकोस. म्हणजे आत्ता काय किंवा लग्नानंतर काय, त्याला वाईट वाटेल ना. तुला माहित आहे ना, तो सगळ्यांची मनं जपतो. मग आपल्याला पण त्याच्या मनाचा विचार करायला हवा ना. आपल्या लिंबूवाडीचो एक पोरगो तुझ्यावर खूप प्रेम करता हा, पण तुका सांगायचा कधी धाडसच झाला नाही त्याका. तुका कळताय ना मी कोणाविषयी बोलताय ता? अहो पण काकू, मी समजत होते की तो मला फक्त चांगली मैत्रीण समजतो, पण त्याच्या मनात प्रेमाचंही काही असेल असं मला कधीच नाही वाटलं. तो फक्त तुझ्यावर प्रेम करता वृंदे. सध्या या लग्नाच्या निर्णयामुळे माझ्याही मनावर खूप दडपण होत. काय करू काय नाही काहीच समजत नव्हतं. पण आता सगळं चित्र अगदी स्पष्ट झालंय. वृंदाशी लग्न केल्यानंतर तू त्या चंदनावरचं पहिलं प्रेम विसरू शकशील का रे? ती चांगल्या मुहूर्तावर येईलच बघ. मी आता वृंदा ख्यात सांगून इलय. काय? आणि काय, तुझा तिच्यावर प्रेम असाता. काय म्हणाली ती? अरे वृंदाकच थोडं डाऊट होतो की प्रसादची लग्न करूचा की नाही ता. मका म्हणाली ती, मका म्हणाली काकू तुम्ही माझ्या समोरचं खूप मोठं प्रश्न सोडवलंस. खरंच असं म्हणाली ती? हाय, ती लग्न मोडायला तयार झाली आहे? मका तरी असं दिसतं आधी ती प्रसादची बोलून घेत आणि मग पुढे काय तर ठरवीत. चंदनावरचं खरं खुरं प्रेम आणि वृंदावर नकली प्रेम, म्हणजे मला काय म्हणायचंय, तुला जर हे पटत नसेल ना तर तू मला फक्त एकदा सांग. फक्त एकदा सांग प्रसाद की मला नाही करायचं वृंदाशी लग्न. मग मी बघते काय करायचं ते. मी बघतो. वृंदा, तू? मायनस 2 मिनिट बाहेर येतोस? जरा बोलायचंय. हो. मला माफ कर प्रसाद.